तुम्ही जिम मध्ये प्रत्येक वेळा ऐकलं असणार की जर तुम्हाला बॉडी बनवायची आहे म्हणजेच मसल गेन करायचं आहे तर तुम्हाला प्रोटीनची खूप गरज आहे. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला प्रोटीनचीच का गरज आहे? आपण बॉडी ही कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स खाऊन का बनवू शकत नाही? त्यासाठी स्पेसिफिक प्रोटीनच का हवं? तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं. याचं उत्तर मी फक्त एका मिनिटात देणार आहे, पण शाबास। हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायला पाहिजे. नंबर 1 कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मधून आपल्याला ग्लुकोज मिळतं आणि ग्लुकोज हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या आयटम पासून बनलेलं असतं. 2 फॅट. फॅट मधून आपल्याला फॅटी ऍसिड मिळतं आणि फॅटी ऍसिड हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या आयटम पासून बनलेले असतात. नंबर 3 प्रोटीन. प्रोटीन मधून आपल्याला अमिनो ऍसिड मिळतात आणि अमिनो ऍसिड हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या आयटम पासून बनलेलं असतं. यामध्ये जे नायट्रोजन आहे हे तुम्हाला फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट मध्ये मिळू शकत नाही. ते फक्त प्रोटीन मध्येच आपल्याला मिळतं. आणि नायट्रोजनचं काम आहे की मसल रिपेअर अँड ग्रोथ. त्यामुळे प्रोटीन हेच आपली बॉडी बनवू शकतं. प्रोटीनमुळेच आपले मसल गेन होऊ शकतात, ना की फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन खाणं खूप गरजेचं आहे. अशाच फिटनेस रिलेटेड टिप्ससाठी मला फॉलो करा.